सर्वप्रथम इतक्या प्रचंड संख्येने इथे बसलेल्या कल्पना नाही, वरचा पण भाग पूर्णपणे भरलेला आहे. इतक्या प्रचंड संख्येने आपण सर्व अशा गंभीर विषयाची चर्चा ऐकायला किंवा करायला जमला आहात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे इतकी प्रचंड जिज्ञासा, इतकं प्रचंड कुतूहल आपलं आजूबाजूचं आत्ताचं जग समजावून घेण्यासंबंधी तुम्हाला आहे. सर्वसाधारणपणे अशा चर्चांना एक विशिष्ट मध्यमवर्गीय तथाकथित विचारी आणि सुशिक्षित, सर्वसाधारणपणे सुस्थित असा वर्ग जातो आणि ते मुख्य चर्चा परिसंवादानंतर ज्यावेळेला चहा किंवा जेवण असतं त्यावेळेला करतात. प्रत्यक्ष तिथे करत नाहीत, कारण त्यांची जिज्ञासा आणि त्यांचं कुतूहल हे बऱ्याच अंशी त्यांच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट झालेलं असतं. त्यांना त्याच्या पलीकडे गरज वाटत नाही. आता ही जी विशिष्ट मध्यमवर्गीय जीवनशैली आपण सर्वांनी आत्मसात केलेली आहे, तिचा आपल्यावरती प्रचंड परिणाम आहे. आणि त्यामुळे आपण कितीही प्रमाणात आपली जिज्ञासा, आपलं कुतूहल दाखवलं तरी त्याच्यातनं आपल्याला परिवर्तनाच्या दृष्टिकोनातनं ही स्त्रीमुक्ती परिषद भरवल्यानंतर त्या मध्यमवर्गीय भिंती ओलांडून कसं जाता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. ती ह्या परिषदेचा मुख्य अजेंडा आहे. आता एक जर सांगायचं झालं या संबंधामध्ये, तर आत्ता कशा प्रकारच्या स्थितीमध्ये आपण राहतो आहोत याचं विवेचन भविष्य तुम्ही दररोजच्या पेपरात किंवा आठवड्याच्या पेपरात पानभर येतं ते पाहत असाल. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हापैकी प्रत्येकाला स्वतःची रास माहिती आहे आणि त्या राशीनुसार तुम्ही जरी रंग वापरत नसलात, त्यांनी रेकमेंड केलेले कपडे घालायचे, तरी त्या राशीचा एकदा चक्कर टाकून तुम्ही बघता, कधी कधी सगळं वेळ नव्हे, की काय आपल्या पुढे ठेवलेलं आहे. तर तशी भविष्याबद्दलची चिंता किंवा जिज्ञासा ही सर्वांच्यात असते. तर भवितव्य म्हणजे भविष्य नव्हे. आणि तरीही आपण दोन्ही टाळू शकत नाही. भविष्यही टाळू शकत नाही, म्हणजे भविष्य ज्योतिषाचं नव्हे, आणि भवितव्यही टाळू शकत नाही. आता इथे असलेल्यांचं सर्वसाधारण वय हे वय वर्ष साधारणपणे 20 ते 80-85 पर्यंत आहे. त्यामुळे याचं सरासरी वय काढणं अशक्य आहे. 20 ते 85 वयातल्या प्रत्येकाचं भवितव्य हे वेगवेगळं असणार आहे. आणि इतकं वेगळं असणार आहे की 31 डिसेंबर, आता डिसेंबरवर जाऊ आपण, 31 डिसेंबर 2099 हे आपल्यापैकी किती जण पाहतील, म्हणजे त्यावेळेला हे शतक संपेल. हे मी तुम्हाला कितीही शुभेच्छा दिल्या तरी ती संधी नाही. बहुतेकांना 31 डिसेंबर 99 हा बघण्याची शक्यता नाही. आम्हाला पत्रकारांना ते विशेष दुःख आहे, कारण दुसऱ्या दिवशी हेडलाईनच देता येणार नाही, कारण आम्ही नसूच. पण अशी पण शक्यता आहे, आणि अशी शक्यता काही लोक व्यक्त करतात, ज्याचा एक उल्लेख संजीवनी केला, की कदाचित तो प्रसंगच येणार नाही. कारण आत्ता एक जगातले सगळे सायंटिस्ट असं मानतायत की पुढची ही काय जी 75 वर्ष आहेत ती आहेत का खरोखर, ती खरं नसतीलच. कारण आत्ताचं जे युद्धमय वातावरण जगभर आहे आणि त्याला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी साथ आहे, त्या युद्धमय वातावरणात आणि AIच्या साथीमुळे, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ज्याचा उल्लेख केला संजीवनी, ते म्हणजे क्लायमॅटिक चेंजमुळे. त्यामुळे काही अँथ्रोपॉलॉजिस्ट असं जे म्हणतात की वी आर हेडिंग फॉर
सिक्स्थ एक्सटिंक्शन म्हणजे संपूर्ण मानव वंश नष्ट होण्याची शक्यता ही गांभीर्याने व्यक्त केली जाते. अशी नुसती एक भीतीदायक म्हणून विज्ञान कथांमधून नाही आलेली, अगदी गांभीर्याने सांगितलं जाते की जर पुढच्या 75 वर्षात याच्यावरती नीट उपाययोजना केली गेली नाही, ज्या परिषदेचा उल्लेख त्यांनी केला, तर कदाचित हे जग म्हणजे ही मानववंश संपूर्णपणे नष्ट झालेली असेल 31 डिसेंबर 99च्या आत. त्याचं नाव आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या फिजिसिस्टांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे आवर फायनल आवर. आवर म्हणजे शेवटचा आवर आहे तो HOUR आवर, आणि आवर म्हणजे आपलं आवर फायनल आवर. पण त्यातली ती पण कोणाच्या कदाचित लक्षात येणार नाही म्हणून त्याची दुसरी एडिशन जी आहे त्याचं नाव आहे आवर फायनल सेंचुरी. म्हणजे हे शतक हे शेवटचं शतक आहे अशा अर्थाने आवर फायनल सेंचुरी. आता गंमत अशी आहे की आवर फायनल सेंचुरी कोविडने झटका दिल्यानंतर लोकांना एकदम लक्षात आलं की आपण सगळे मरते आहोत. आपण कोणीही केव्हाही कसेही कुठेही कोणत्याही स्थितीमध्ये मरू शकतो असा एक नक्की ग्रह सर्व समाजाचा झाला, सगळ्या लोकांचा झाला, कोणत्याही वयातला असो. इतकंच नव्हे तर आपण पाहिलं आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, नेबरहूडमध्ये खरोखरच माणसं प्रत्यक्षात गेली. आता सध्या सगळीकडे रिसर्च चालू आहे की पोस्ट कोविड सायकोलॉजी. पोस्ट कोविड सायकोलॉजीमध्ये तो जो ट्रॉमा आहे तो आपण सगळ्यांनी असा रिचवलेला आहे की आपल्याला तो लक्षातच येत नाही की आपल्यामध्ये तो आहे. आता याचं एक भौतिक उदाहरण देतो. भौतिक उदाहरण असं की आता आपण 2025मध्ये आहोत. 1975 पासून हे यात्रा परिषद सुरू झाली चळवळीचं. तर 75मध्ये म्हणजे 50 वर्षापूर्वी बरोबर तुमच्यापैकी ज्यांची त्या काळात लग्न झाली असतील त्यांना आठवू शकेल त्यावेळचा सोन्याचा दर हा 200-250 रुपये होता. ज्यांचे लग्न त्यावेळेला झाले त्यांनाही सांगता येईल. त्याच्यानंतर तो वाढायला लागला. कोविड नंतर तो प्रचंड प्रमाणात वाढायला लागला. म्हणजे इतका की बरोबर म्हणजे मी सांगू शकतो कारण मी महाराष्ट्राचे संपादक असताना तो दर 4000 रुपये होता. म्हणजे 1997-98 मध्ये, जे 92 ते 2000च्या काळात तो तेवढा होता. तर 5000चा एकदम 1,32,000 कालचा सोन्याचा भाव होता. एवढं वाढलेलं सोनं म्हणजे एवढा खप कोण घेतंय, कोण एवढं सोनं आणि कशासाठी? आता हे तर काही फक्त अदानी अंबानी घेत नाही आहेत, हे माणसं घेत आहेत. अगदी मी सर्वसामान्य म्हणणार नाही पण सर्वसामान्य माणसं सुद्धा घेत आहेत. सर्वसामान्य शेतकरी सुद्धा ते सोनं घेतोय, मध्यमवर्ग तर घेतोच आहे. तुम्ही जर TV पाहाल तर TV वरती किंवा वर्तमानपत्रात येणाऱ्या बहुसंख्य जाहिराती ह्या पुना गाडगे, तनिष्क, मलबार, जगन्नाथ पेडणेकर, वामनहरी पेठे अशा सगळ्या सोन्याच्या आणि दागिन्यांच्या मोठमोठाल्या जाहिराती आहेत. तुम्ही जर सिरियल्स पाहाल तर त्या सिरियल्स म्हणजे त्या दागिन्यांच्या जाहिराती आहेत का ती कथा आहे हे तुम्हाला कळणार नाही. एवढ्या नटून थटून त्या सगळ्या स्त्रिया त्याच्यामध्ये येत असतात. आता हे सोनं खरेदीच्या बद्दलचं अर्थतज्ञांचं मत असं आहे की सोनं खरेदी तेव्हाच होते ज्या वेळेला माणसांना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल असुरक्षितता वाटायला लागते. असुरक्षितता वाटण्याचं कारण काय आहे ते एक त्यांनी सांगितलं आहे का युद्ध, आणि दुसरं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला किती काळ जगायचं आहे माहीत नाही पण निदान निश्चित असं असावं. कारण फिक्स्ड डिपॉझिट रेट कमी होत आहेत, स्टॉक मार्केट फ्लक्च्युएट होत आहेत, तरीसुद्धा म्युच्युअल फंडकडे आहे लोकांचं लक्ष. कारण म्युच्युअल फंडमध्ये निदान गॅरंटीड इन्कम ते देण्याचं आश्वासन देतात. त्याच्यामुळे स्टॉक मार्केट 1 लाखाच्या वर चाललं आहे. आता स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची संख्या ही गेल्या 10 ते 20 वर्षात जवळजवळ 20 पटींनी वाढलेली आहे. असे डीमॅट अकाउंट वगैरे भानगडीच मध्यमवर्गाला माहिती नव्हत्या, त्या आता एकदम माहीत झालेल्या आहेत. ही सगळी कशाची लक्षणं आहे
तर आपण सर्वजण जे इथे बसलेले आहोत त्यांना एक मनातल्या मनात कळलेलं आहे, कधी नव्हे ते आपण इतके वर्ष वाचत होतो की जीवन नश्वर असतं वगैरे, पण आता सगळ्यांना असं कळलं की खरोखरच जीवन नश्वर आहे. म्हणजे नुसतं ती वाचण्याची किंवा संत वाङ्मयातनं पाहण्याची गोष्ट नाही, खरोखरच आपलंही जीवन नश्वर आहे याची खात्री पटल्यामुळे हा सोन्याचा भाव, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट वाढत आहे. आता हे भवितव्य, हे भविष्य हे सांगण्यासाठी गरज नाही, कारण आपण प्रत्यक्ष पाहतोय 1975 ते 2025 ह्या काळामध्ये कसं वाढलंय ते. आता दुसरा जो भवितव्याचा मुद्दा आहे, भविष्याचा मुद्दा आहे, तो असा आहे की जवळजवळ आता आपल्या इथे बसलेल्या सगळ्यांच्या सहित असं एकही कुटुंब नाही की ज्या कुटुंबामध्ये कोणीतरी 85 वयाच्या पुढे आहे. पुढे नाही, 90 मधल्या स्त्रिया, वयाच्या 90तल्या स्त्रिया, वयाच्या 90 मधले पुरुष हे हल्ली घरोघरी आहेत. मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता सर्वत्र एका प्रश्नाची चर्चा होते, म्हणजे चांगल्या अर्थाने या वृद्धांचं करायचं काय, म्हणजे चांगल्या अर्थाने, असानुभूत अर्थाने नाही. म्हणजे या वृद्धांचं करायचं काय हा प्रश्न साधारणपणे वय वर्षे 35 ते वय वर्षे 55 या लोकांना पडतो. त्यांना माहितीच नसतं की आपणही लवकरच तिकडेच जाणार आहोत. पण ते जसं लक्षात यायला लागतं की आपणही तिकडेच जाणाऱ्या क्यूमध्ये आहोत, त्यावेळेला ती अँझायटी ज्याला आपण म्हणतो ती वाढत जाते. आणि ती अँझायटी वाढल्यामुळे आपल्या लाईफ स्पॅन याच्याबद्दल सुद्धा एक भवितव्य किंवा भविष्याची चिंता वाटायला लागते. माझ्या माहितीमध्ये 2च माणसांना ही चिंता नाहीये देशातल्या. कारण ते असं समजून चाललेले आहेत की ते अमर आहेत. आणि साधारणपणे जर तुम्ही पुरावा पाहिला तर ते अमर आहे ते मलाही पटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आता आपलं जीवन व्यतीत करतोय. आता हे जी संपूर्ण संकल्पना आहे, ही सगळी संकल्पना मध्यम वर्गातल्या सातत्याने विचार करण्यामध्ये आलेली आहे. म्हणूनच एवढे सगळे लोक इथे जमलेत. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कोणत्याही माणसाकडे अंतिमरित्या नाहीये. संजीवनी पण ते सांगितलं, शमानी पण सांगितलं, काल इंदुजी सिंग आणि सैराबाईंनी पण ते सांगितलं. उत्तरं नाही आहेत, पण संघर्ष चालू ठेवायचा आहे. संघर्षासाठी आपल्याला उत्तर हवंच अशी अट नाहीये. किंवा संघर्ष करताना ती कधी नसतेच. प्रत्येक संघर्षाच्या वेळेला आपण काय होणार आहे याचा विचार करतोच असं नाही. तसं जर असतं तर 1947 साली स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं तेव्हा 75 वर्षांनी काय असणार आहे याचा अंदाज किती भविष्यकालीन लोकांनी व्यक्त केला तरी ते कुतूहल, ती जिज्ञासा आणि तो संघर्ष हे कायम चालूच राहिले आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता मी पण कामगारचं वेळी काम केलेलं आहे, मी संप पण केले आहे. मी केले म्हणजे लोकांनी केले, मी त्यांच्याबरोबर होतो संपात. तर ते संप करताना कित्येक वेळा त्या संपाचा शेवट कसा होणार आहे हे जवळजवळ कोणालाही माहीत नसतं. किंबहुना मला एक प्रसंग आठवतोय, दत्ता सामंतांचा मुंबईतला संप सुरू झाला. जवळजवळ 2.5 लाख कामगार त्या संपात उतरले. आता 2.5 लाख कामगार संपात, तुम्हाला खोटं वाटेल, 2.5 लाख कामगार म्हणजे 2.5 लाख कुटुंब. कारण ते जवळजवळ 90% जास्त पुरुष कामगार होते आणि ते फक्त एका परिसरात होते. साधारणपणे सायन सोडलं म्हणजे दादरपासून, खरं पण सायन सोडलं कारण कुर्ला सायन पट्ट्यात काही मिल्स होत्या, त्या सोडल्या तर लालबागपर्यंत, एवढ्याच पट्ट्यात ते लोक होते. अशी 2.5 लाख कुटुंब होती. आता ही 2.5 लाख कुटुंब आज नाही आहेत, कारण ते 2.5 लाख कामगारच नाही आहेत. ते कुठे गेलेत? 2.5 लाख. त्यावेळेची मुंबईची लोकसंख्या, म्हणजे तो संप झाला त्यावेळेची मुंबईची लोकसंख्या ही साधारणपणे 50 लाखाच्या आसपास आहे. आज मुंबई म्हणजे MMRDA रिजन जर तुम्ही घेतला, कारण आता ते लोक आपले मुख्य मुंबईतलेच लोक पनवेलपर्यंत तिकडे वसई विरारच्या पुढे राहायला गेले. त्याच्यामुळे 50 लाख मुंबईची लोकसंख्या होती
MMRDची तेवढीच MMRD नव्हतंच. आता MMRDची लोकसंख्या ही 2 कोटीच्या वर आहे. आता 2 कोटीच्या वर म्हणजे किती? अख्खा श्रीलंका फक्त 2 कोटी आहे. म्हणजे फक्त MMRD रिजन हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं 2 कोटी लोकांपेक्षा जास्त आहे. आता या लोकांचं 2.5 लाख लोकांचं काही फारसं पुनर्वसन झालं नाही. त्यांना राहायच्या जागाही मिळाल्या नाहीत. गिरण्या गेल्या, जमिनी उत्पन्न झाल्या, त्या जमिनींवरती मोठाले टॉवर्स आले, मोठमोठाले शॉपिंग मॉल्स आले, आयमॅक्स आले, आयनॉक्स आले, आणि त्या आयमॅक्स आणि आयनॉक्समध्ये किंवा त्या शॉपिंग मॉल्समध्ये खरेदी करायला जाणारे सगळे लोक हे काही उच्च मध्यमवर्गीय नाही आहेत. उच्च मध्यमवर्गीयच केवळ तसं नाही आहेत, एकदम गरीब वर्गातले कमी असतील, परंतु साधारणपणे लोअर मिडल क्लासपासून म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गापासून सर्वजण आहेत. कारण प्रत्येकाला ॲस्पिरेशनली चांगलं जीवन जगण्याची इच्छा आणि अपेक्षा आहे आणि आकांक्षा आहे. ते चांगलं जीवन कसं असू शकेल याची निश्चित कल्पना नसली तरी ते मटेरियल पद्धतीने असेल म्हणजे ऐहिक पद्धतीने असेल याची साधारणपणे सगळ्यांना एक मनातल्या मनात धारणा आहे की आपल्याला काहीतरी ऐहिक मिळालं पाहिजे म्हणजे आपलं जीवन सुधारलं असं म्हणता येईल. आता हे आपलं जीवन सुधारणं ही संकल्पना म्हणजे केवळ ऐहिक पातळीवरचीच असते. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडच्या मोटारींची आणि 2 व्हीलर्सची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने वाढलेली आहे. आणि मोटारींची संख्या ही तर गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की आता रस्ते नाहीत पण मोटारी आहेत, पार्किंग नाही पण लोक त्याच्यासाठी बारा काय आहेत. 2 खून झालेत मुंबईत पार्किंगच्या प्रश्नावर. अशी अवस्था हे कुठून आलं हे सगळं? हे काय अंबानी आणि अडाणी आणि इतर कोणी आपल्याला सांगत नाहीत. हे आपल्या आकांक्षा फुलवण्यातनं आले. हे आकांक्षा फुलवण्याचं काम हे प्रामुख्याने जाहिराती आणि मीडिया, एकूण मीडिया आणि एकूण आपल्या आजूबाजूचं वातावरण यातनं तयार होते. मग त्यातनं आपण आपलं भवितव्य, जो माझा विषय आहे, त्यातनं आपण बघायला लागतो. त्यामुळे आपलं जीवनमान सुधारलंय याचा अर्थ आपण चाळीतनं 1 BHK मध्ये, 1 BHK मधनं 2 BHK मध्ये, 2 BHK मधनं 3 BHK मध्ये आणि 3 BHK नंतर एक फार्म हाऊस आणि फार्म हाऊस नंतर अजून एक मुलासाठी जागा म्हणून एक जागा, मुलीसाठी एक जागा म्हणून जागा आणि या सगळ्याच्या ॲस्पिरेशनल व्हॅल्यूजमध्ये साधारणपणे आपला मुलगा किंवा मुलगी हे अमेरिकेत जायलाच पाहिजेत. म्हणजे आता ट्रम्प आल्यानंतर लोकांना प्रश्न पडलेत पण नाही तर नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे अमेरिकेला जाण्यासाठी जो क्यू इथल्या कॉन्सुलेटसमोर लागायचा मुंबईचा, हा क्यू मी डोळ्यांनी पाहिला, पत्रकार नात्याने मला जायला लागायचं तिकडे, हा अक्षरशः 100 पटीने वाढला होता अक्षरशः 1-2 वर्षापर्यंत. आत्ता गेल्या 2 वर्षात कमी झाला आहे. नाहीतर तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्यू असायचा. त्यात ते पालक त्या मुलाला किंवा मुलीला घेऊन तिथे असायचे आणि त्या सगळ्यांना असं अपेक्षा होती की आपला नंबर लागेल आणि मुलगा आणि मुलगी अमेरिकेला सेटल होतील हा विचार त्यांना विद्यार्थी म्हणून तिकडे पाठवतानाच कमीत कमी 70% लोकांचा तिथल्या होता. कारण त्यांना या देशात सेटल व्हायचं नव्हतं. या देशात सेटल व्हायचं नव्हतं याचा अर्थ त्यांना या देशात भवितव्य दिसत नव्हतं. बरं, ही परिस्थिती केवळ तेव्हाची नाही आहे. आत्ता जे संजीव म्हटला की 2-2.5 कोटी लोक बाहेर आहेत, त्याची अधिकृत संख्या काहीतरी 2.25 कोटी आहे आपल्या दुसऱ्या देशात इर्लंडची. मग त्यात काही गल्फमध्ये आहेत, काही युरोपात आहेत, काही अमेरिकेत आहेत, आफ्रिकेत आहेत, ऑस्ट्रेलिया, कॅनडात तर आहेतच. आता ह्या सगळ्यांना तिकडे जावंसं वाटत होतं असं आपण म्हणू शकत नाही. कारण आत्ता जे आकडे प्रसिद्ध होत आहेत त्याप्रमाणे भारतातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या अजून एक वाढतीच आहे. ट्रम्पच्या निर्देशानंतर सुद्धा म्हणजे आता तर त्यांनी असं जाहीर केलं आहे ट्रम्पनी की तुम्ही $10 लाख द्या आणि डायरेक्ट सिटिझनशिपच तुम्ही घ्या. ही रक्कम पूर्वी पण होती पण $10 लाख नव्हती. अशी रक्कम पूर्वी पण होती की अमुक एक पैसे भरा तुम्ही तिकडे जा. आता गंमत म्हणजे ज्यांना भवितव्याची चिंता नाहीये, म्हणजे जे अगदी अत्यंत सुखवस्तू श्रीमंत धनाढ्य लोक सुद्धा आहेत, ते सुद्धा $10 लाख भरून अमेरिकेत जात आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या भवितव्याची या देशात चिंता वाटत नाही आहे. सगळ्यात जास्त संख्या एकेका वर्षात काही हजारांमध्ये ही श्रीमंत माणसांची युरोप अमेरिकेत
जाण्यांची वाढली असा अधिकृत डेटा पार्लमेंटमध्ये त्यांनी जाहीर केला आहे. मी त्यांनाही त्यांच्या भवितव्याची चिंता वाटत नाही, मध्यमवर्गीयांनाही वाटत नाही, आणि ज्यांना चिंता करायला वेळच नाही अशा आदिवासी, शेतमजूर आणि गरीब वर्ग जो आहे तो इकडे लढतोय आणि त्यांच्या वतीने आपण लढायचं अशी आपल्याला अपेक्षा आहे, अशी आपली इच्छा आहे की त्यांच्या वतीने लढायचं. पण त्यांच्या वतीने लढताना त्यांना कोणती जीवनशैली, कोणतं जीवनमान द्यायचं हे विचार करताना आपण अपरिहार्यपणे हेच ऐहिक भौतिक जीवनमान त्यांना द्यावं, त्यांना मिळावं अशाच आशेने असून म्हणून स्वाभाविकपणे मंथली इन्कमच्या चर्चा आपण करतो की पगार नक्की किती असावा, पगार असावा किती, आणि नोकरी असलीच पाहिजे. ह्या दोन गोष्टींचा विचार हा प्रामुख्याने आपण त्यांचं ऐहिक जीवन सुधारण्यासाठी असतो. आता गमत अशी की हा प्रश्न काही नव्यानं नाही आहे. आता इथे असलेले किती लोक बँकेत नोकरीला आहेत मला माहीत नाही, पण ते जे बँकेत नोकरी करणारे लोक आहेत आत्ता, त्यांनी साधारणपणे 1980 ते 1985 ह्या काळात त्यांचेच अर्लियर बँक एम्प्लॉईज हे ज्या वेळेला संपावर जायचे, कॉम्प्युटर नको म्हणून संपावर जायचे, कॉम्प्युटरच्या विरोधात संपावर जायचे, 3-3 दिवस 5-5 दिवस बँका बंद असायच्या 1980 ते 90 या काळामध्ये. कारण त्याच काळात कॉम्प्युटर आला, मुख्यतः 85 साली आला, पण अगोदरपासून यायला सुरुवात झाली. ते अगदी 90च्या अर्ली 90sपर्यंत ते संपावर जायचे कॉम्प्युटरच्या विरोधात. आता ते जे एम्प्लॉईज होते कॉम्प्युटर विरोधात संघर्ष करणारे, त्या सगळ्यांची मुलं अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये कॉम्प्युटर इंडस्ट्रीत काम करतात. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना सांगितलंच नाही की अरे आम्ही कॉम्प्युटरच्या विरोधात होतो आणि त्याच्याविरुद्ध चळवळ केली आहे. आता त्यांची ॲम्बिशनही ती असते आणि त्यांचं वास्तवही तेच असतं की ते तिकडे अमेरिकेमध्ये कॉम्प्युटरसाठीच गेलेले असतात. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की भवितव्य आपण जेव्हा ठरवतो त्यावेळेला आपल्याला नक्की काय अभिप्रेत आहे हे ठरवणारा हा वर्ग बेकारांचा नाही आहे किंवा गरिबांचा नाही आहे, हा वर्ग मुख्यतः मध्यमवर्ग आहे. आता हे ठरवणारा जो मध्यमवर्ग आहे तोच चळवळीचंही मध्यमवर्गीय नेतृत्व करतो आहे. त्यामुळे त्यांच्या चळवळींकडे बघण्याच्या अपेक्षा, लोकांकडे बघण्याच्या अपेक्षा आणि आकांक्षा याला आकार देताना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की वी आर इनएव्हिटेबली, मी अनफॉर्च्युनेटली म्हणत नाही, we are inevitably are in the same middle class, absolutely the same middle class, with the same middle class problems than any other. आणि हा प्रश्न काही फक्त इथला नाही, हा जगभरचा प्रश्न आहे या मिडल क्लासचा किंवा त्या वृद्धांचा. आत्ता पहिल्यांदा जगामध्ये अशी अवस्था आलेली असं तिथलेच जगभरचे चिंतक सांगतात की आत्ता जगामध्ये क्रायसिस ऑफ सर्वायवल आयडिओलॉजी हा आहे. सर्वायवल आयडिओलॉजी, मी मार्क्सवादी आयडिओलॉजी, गांधीवादी आयडिओलॉजी असं काही म्हणत नाही आहे. सर्वायवल आयडिओलॉजी आत्ता जगभर हा इतका मोठा क्रायसिस आहे की आता 8 अब्ज जवळजवळ जगाची लोकसंख्या आहे, 8 अब्ज. अलीकडे सॅम पित्रोदा असं म्हणले की 8 अब्ज माइंड्स आहेत. ठीक आहे, नुसत्या बॉडीज नाही आहेत, 8 अब्ज माइंड्स आहेत. आता ही 8 अब्ज मनं कॉन्स्टंटली काहीतरी विचार करतात, सगळेचे सगळे विचार करतात. एकूण 8 अब्ज लोक विचार करतायत. कधी ते एकत्रितपणे करतायत, कधी स्वतंत्रपणे करतायत. व्यक्तिवाद इतका वाढलाय की 8 अब्ज व्यक्ती विचार करतात असं म्हणायची पाळी आली. त्यामुळे एकत्रीकरण लोकांचं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय असंही ते म्हणले. आता 8 अब्ज लोक विचार करतात आहेत याचा अर्थ त्या सगळ्या 8 अब्ज लोकांना काहीतरी हवं आहे. त्यांनी त्याच्या पुढे एक वाक्य उच्चारलं, 8 अब्ज ॲक्टिव्ह माइंड असताना, म्हणजे ॲक्टिव्ह इंटेलिजन्स असताना तरी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे. म्हणजे 8 अब्ज ॲक्च्युअल इंटेलिजन्स आहे तरी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे. आणि तो पाहिजेच असं नाही तर तो प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनात हळूहळू धुमाकूळ पण घालायला लागलेला आहे, आपल्या लक्षातच येत नाही आहे. सगळी काही बेकारी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नाही आहे, ती प्लॅनिंगच्या मिसप्लॅनिंगमुळे आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ज्या विशिष्ट वर्गामध्ये प्रामुख्याने अनएम्प्लॉयमेंट येणार आहे तो आपला सगळा परिसर आहे, मध्यमवर्गीय परिसर आपला आहे. त्या वर्गात मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बेकारी येणार आहे. पण ह्या वर्गातल्या येणाऱ्या बेकार माणसाला उपासमार नाही आहे, तो बेघर होत नाही आहे.
तो व्यवस्थित जगू शकतोय बेकार असून सुद्धा. त्यामुळे त्याच्या बेकारीचा प्रश्न हा आत्ता आपण ज्या भवितव्याबद्दल बोलतोय त्या भवितव्याबद्दल नाही. याचा अर्थ बेकारीचा विचार करायचा नाही असं नाही. ती बेकारी त्या पातळीवरची आहे. दुसरी बेकारी जी आहे, जी कामगारांची, कुशल काम अकुशल कामगार यांची जी बेकारी आहे किंवा शेतकऱ्यांमधनं निर्माण होणारी बेकारी आहे, तो आपल्या सगळ्या स्त्री परिषद किंवा त्या संबंधात काम करणाऱ्या सगळ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. कारण तो आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे. आता गंमत अशी आहे की सगळं जे इंटेलेक्च्युअल डिस्कशन निदान वर्तमानपत्रांमधनं होतं, टी व्हीवरती इंटेलेक्च्युअल डिस्कशनचा समूहच नसतो. कारण तिकडे सगळे तुमचे माइंड्स ट्रेंड पद्धतीनेच ते वागत असतात. ते ट्रेंड पद्धतीने सगळं आपण बघत असतो आणि आपण ते जे दाखवतात त्या गोष्टीमधलं काय वाटते ते दाखवलं तरी आपण ते मान्य करतो. तिथे मेलेली माणसं जिवंत होतात आणि जिवंत झालेली माणसं मरतात, काही तिकडे चालू असतं. पण वी डोंट क्वेश्चन लॉजिक. आत्ता मात्र आपल्याला त्या लॉजिकचा प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनात आपलं भवितव्य ठरवताना येतो. आणि म्हणून आपल्याला हे ठरवलं पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली डू वी वॉन्ट अँड व्हेन. काहीतरी टाईम बार पाहिजे की आपल्याला अमुक वर्षापर्यंत अमुक गोष्टी साध्य करता आल्या पाहिजेत. याचा अर्थ त्याच्यानंतर संघर्ष थांबवायचा असं नाही, पण अंदाज पाहिजे आपल्याला की काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. आता एक असं सांगितलं जात आहे की 2047 साली किंवा 2050 साली म्हणजे भारताच्या शताब्दीला, स्वातंत्र्याच्या किंवा प्रजासत्ताकाच्या शताब्दीला आपली इकॉनॉमी 5 ट्रिलियन इकॉनॉमी असेल. आता काही लोक म्हणतात 7 ट्रिलियन इकॉनॉमी असेल, म्हणजे प्रचंड इकॉनॉमी असेल. आता गंमत अशी, ज्या वेळेला त्या इकॉनॉमीचे आकडे येत आहेत त्याच वेळेला भारताचा जागतिक पटावरती हंगर इंडेक्स सगळं खाली खाली चालला आहे. म्हणजे हंगर इंडेक्स खाली चालला आहे, बेकारी खाली चालला आहे, क्राईम खाली चालला आहे, हायेस्ट नंबर ऑफ इलनेस आपण आपल्या देशातला खाली चालला आहे. पण 7 ट्रिलियन इकॉनॉमीचा जय जयकार आत्ताच 2047चा जय जयकार आत्ताच चालू आहे. आता 2050 साली प्रजासत्ताकाच्या वेळेला नरेंद्र मोदींचं वय 100 असेल, कारण आता ते 75 आहेत 25 वर्षांनी. आणि आपलं सगळ्यांचं वय किती असेल प्रत्येकाने आपापल्या मनात कॅल्क्युलेशन करून ठरवावं. तर अशा बाबींचा विचार करताना 47 किंवा 50चा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा खूप महत्त्वाचा होत जाणार आहे. कारण तो फक्त त्या वर्गापुरता आता राहणारा नाही, तो आपल्या जीवनाशी निगडीत होणार आहे. उदाहरणार्थ युद्ध. ह्याच्या पुढच्या काळामध्ये युद्ध आणि त्याची स्ट्रॅटेजी किंवा त्याचं धोरण हे ठरवणं केवळ आपले मिलिटरी जनरल्स किंवा आपले डिफेन्स मिनिस्टर किंवा डिफेन्स सेक्रेटरी ठरवणार नाही. इथपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. कारण त्यांच्याकडे असलेला डेटा इतका आहे की ते तातडीने तुम्हाला पर्याय देऊ शकतात. आणि म्हणूनच ते असं म्हणत आहेत की ह्याच्या पुढची युद्ध ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ठरले असल्यामुळे किंवा ठरवणार असल्यामुळे, आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मानवी नसल्यामुळे ते मानवहानी किती होईल आणि हाहाकार किती होईल याचा विचार करणार नाही. ते फक्त डेटाबेस देतील. ह्या डेटाप्रमाणे तुम्ही हे करा. याचं एक छोटंसं उदाहरण आहे, ते सांगतो. विषयांतर न होऊ देता आणि पुढच्या 3 मिनिटात संपवायचं. व्हिएतनामचं युद्ध चालू होतं त्यावेळेला व्हिएतनाममध्ये व्हिएतनामी लोकांकडे टँक नव्हते, प्लेन्स नव्हती, हेलिकॉप्टर्स नव्हते, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. ते साध्या शेतकरी होते. ते साध्या गनिमी पद्धतीने अमेरिकन आक्रमणाविरुद्ध लढायचे. अमेरिकन मोठाली विमानं, B-52 बॉम्बर्स, ऑरेंज अशा टाईपचं सगळं करून त्यांच्यावर बॉम्ब करायचे, ते खाली उतरायचे, खेळी जाळून टाकायचे, असं सगळं करायचे. मग उतरलेले अमेरिकन सोल्जर जे होते त्यांची जी काही शस्त्र होती ते व्हिएतनामी शेतकरी पळवायचे आणि त्यांची शस्त्रसंपदा ही सगळी त्या व्हिएतनामी सैनिकांनी त्या अमेरिकनांकडनंच आणलेली असे. असं बराच काळ चाललं होतं. युद्ध सुरू झालं होतं 63-64मध्ये, प्रत्यक्षात संपलं 74मध्ये. त्यावेळेला रँड कॉर्पोरेशन नावाची जी कंपनी होती अमेरिकेमध्ये, त्यांनी निक्सनला असं सांगितलं. त्यावेळेला निक्सन आणि किसिंजर प्रेसिडेंट आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होते. त्यांनी विचारलं का किती युद्ध किती चालणार आहे. 72 साली परत निवडून आले होते निक्सन, आणि त्यांनी अशी घोषणा केली होती आता मी युद्ध संपवणार. म्हणून मग त्यांनी रँड कॉर्पोरेशनला विचारलं किती अजून काळ युद्ध चालेल. नाही म्हणजे आता युद्ध लगेचच संपेल, कारण ते व्हिएतनामीजकडे काहीच नाही आहे आणि आपल्याकडे अशी प्रचंड शस्त्र यंत्रणा आहे
की ते एक वर्षात त्या अख्ख्या व्हिएतनाम देशाचा निकाल लावू शकतील आणि ते संपेल. हे बोलल्यानंतर 2 वर्षाच्या आत अशी परिस्थिती आली की आपण लोकल गाडीला जसे लटकतो तसे हेलिकॉप्टर्स आणि विमानांना लटकून अमेरिकन पळून जायला लागले त्यांच्या देशात. इतकी त्यांची अवस्था झाली. युद्ध हारले, निक्सनला राजीनामा द्यायला लागला आणि अधिकृतपणे जे 2 व्हिएतनाम फाळणी करून त्यांनी केले होते, उत्तर आणि दक्षिण, ते एकत्र करून संयुक्त व्हिएतनाम झाला, जो आत्ताही आहे, जो आता अमेरिकेला त्यांच्या गुंतवणुकीसाठी आदर्श वाटतो. व्हिएतनामी कामगार तिथे येतात, व्हिएतनामी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक अमेरिकेत येतात आणि अमेरिकेचे अध्यक्ष रेग्युलरली व्हिएतनामला जातात, बिल क्लिंटनपासून. व्हिएतनामला इथे चालतंय, अमेरिकेला इथे चालतंय. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती आता जगभर त्यांचा विचार करताना ते मुख्यतः व्हॉट इज प्रॉफिटेबल फॉर अस, मला किफायतशीरच नव्हे तर फायदेशीर काय आहे, एवढाच विचार करून सगळी सरकारं निर्णय घेत आहे भारतासकट, एकूण एक सरकार चीन सकट. कोणीही जसा 1950च्या काळामध्ये, पंडित नेहरूंच्या काळामध्ये, किंवा इव्हन माओ त्से तुंग आणि जवाहरलाल यांच्या काळामध्ये, किंवा हो ची मिन्हच्या काळामध्ये जो जागतिक विचार केला जायचा आणि जो विचारवंतांमध्ये सुद्धा बर्ट्रांड रसेल किंवा जॉन पॉल सार्त्र हे लोक त्या जागतिक पातळीवरती काय विचार व्हायला हवा अशी चर्चा करायचे, तशी चर्चा तुम्हाला आता कुठेही दिसणार नाही, दिसत नाही. आता जे ते राष्ट्रीय पातळीवरती घडतं तेच खाली पक्ष पातळीवरती घडतं. जे पक्ष पातळीवरती घडतं तेच सॉरी टू से NGO पातळीवरती सुद्धा घडायला लागतं. आणि जे NGO पातळीवरती घडतं ते आपल्या व्यक्तिगत जीवनात घडायला लागतं. आणि मग व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा मला काय आहे ह्याच्यात, व्हॉट इज फॉर मी इन दिस, हा विचार डॉमिनंट होतो. आणि तो विचार डॉमिनंट झाला की स्वाभाविकच एकूण ज्याला आपण सामाजिक जाणीव वगैरे म्हणतो, जी गेल्या 50 वर्षामध्ये रॅपिडली घसरलेली आहे, ते व्हायला लागतं. याचा अर्थ ती सामाजिक जाणीव संपलेली आहे असं अजिबात नाही. तो निराशावादी दृष्टिकोन मला मांडायचा पण नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की तो जो उरलेला आशावाद आहे किंवा उरलेली माणसं आहेत त्यांना मोबिलाइज केलं तरच काहीतरी बदल शक्य आहे, इंडिव्हिज्युअली शक्य नाही. इंडिव्हिज्युअलिझम किंवा व्यक्तिवाद हा सामाजिक परिवर्तन करू शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्र राज्य स्त्रीमुक्ती परिषदेने तो वर्ग किंवा तो विचार, आता तुम्ही काही सगळे त्या वर्गातले नाही, तुम्ही कोणी आदिवासी शेतमजूर आहात असं नाही तुमच्यातले बहुतेक जण, पण तुम्हाला हे मान्य आहे की व्यक्तिगत पातळीवरती इंडिव्हिज्युअलिझमच्या आयडिओलॉजीच्या आधारे आणि मतलब आणि माझं काय एवढ्याच आधारे समाजाचा विचार करून चालणार नाही. आपल्याला सार्वत्रिक विचार केला पाहिजे. दॅट इन्क्लूड्स क्लायमेट चेंज, दॅट इन्क्लूड्स अर्बनायझेशन पॉलिसीज, ज्याच्याबद्दल त्यांनी खूप सविस्तर सांगितलं म्हणून मी ते बोलत नाही. दॅट इन्क्लूड्स एज्युकेशन, दॅट इन्क्लूड्स प्रायमरीली हेल्थ अँड हेल्थ ऑफ द ओल्ड पीपल. हे सगळं आपण सार्वत्रिकदृष्ट्या सोडवू शकतो. हा मनोमनी विश्वास असलेल्या लोकांना आपण मोबिलाइज केलं पाहिजे, अधिकाधिक लोकांना मोबिलाइज केलं पाहिजे. तोच एक मोबिलाइज करणं हा संघर्षाचा पहिला टप्पा आहे. संघर्षाचा दुसरा टप्पा हे आत्ताचं जे चालवणारे लोक आहेत, म्हणजे केवळ सत्ता नाही, एकूण सगळ्या संस्था, सरकारं, त्यांना आव्हान देणं हा आहे. तो पुढचा टप्पा आहे. जितक्या प्रमाणात आपण एकत्र येऊ तितक्या प्रमाणात त्या दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळू शकू. ते सोपं नाही पण ते आवश्यक आहे. धन्यवाद.